नमस्कार सर्व श्रोत्यांचं आर्ट सर्कलच्या फेसबुक पेजवरती कलंदर या विशेष सदरामध्ये मनपूर्वक स्वागत। लॉकडाऊनच्या या काळात कलंदर व्यक्तिमत्व ज्यांनी खूप वेगळ्या प्रकारची ध्येय उराशी बाळगली, त्या ध्येयाप्रती मार्गक्रमण सुरू केलं, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, त्यातून मिळणारे अनुभव आणि मग त्या ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर या व्यक्ती समाजाकरता आदर्श बनतात। अशा व्यक्तींना त्यांच्या या एकंदरीत प्रवासाबद्दल अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारण्याकरता आपण कलंदर या सदरामध्ये आमंत्रित करतो। आजची ही जी व्यक्ती आहे, जी खऱ्या अर्थाने कलंदर आहे, त्या व्यक्तीबद्दल आपण अधिक जाणून घेणारच आहोत। पण सुरुवातीलाच सांगायला आवडेल, ही जी व्यक्ती आहे त्यांच्या दृष्टीनं आयुष्य म्हणजे काय, तर अ जर्नी टुवर्ड्स सेल्फ। थोडक्यात सांगायचं तर आपल्याला नेमकं काय हवंय, नेमकं काय मिळवायचंय हे जाणून घेण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य। त्यांचा तो कॉन्फिडन्स, हा प्रवास, त्यांचे अनुभव आजच्या गप्पांच्या माध्यमातून आपण उलगडणार आहोत। आदर्श महिला, महिला उद्योगिनी यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित झालेली आजची ही कलंदर व्यक्ती डॉक्टर निशिगंधा पोंक्षे। नमस्कार। नमस्कार मॅडम, तुमचं आजच्या गप्पांच्या या सदरात मनपूर्वक स्वागत। थँक्यू सो मच। गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी आमच्या सर्व श्रोत्यांना एक आग्रहाची विनंती आहे। मॅडमच्या प्रवासाबद्दल तुमच्या मनातही कुतूहल असेल, अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा। त्यांची उत्तरं थेट आपण मॅडमकडनंच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। तर पुन्हा एकदा आजच्या गप्पांमध्ये तुमचं स्वागत। थँक्यू। खूप काही तुमच्याबद्दल आतापर्यंत पेपरच्या माध्यमातून, इतर वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून वाचलंय, ऐकलंय। पण अत्यंत बेसिक प्रश्न, एक महिला म्हटल्यानंतर इतके ॲडव्हेंचर गेम्स, त्यातला एवढा अभ्यास आणि अर्थातच या अभ्यासामुळे, त्या मेहनतीमुळे मिळालेलं यश, पण मुळात या सगळ्या गेमची आवड मुळातच होती का? जर ती नंतर सुरू झाली असेल तर नेमकं असं काय घडलं, ती घटना काय झालं म्हणून या अशा गेम्सकडे आपण वळलात? ऍक्च्युली पहिल्यापासून मी ॲडव्हेंचर्स गेम मध्ये होते असं नाहीये। माझं लहानपण, माझा मोठा भाऊ नितीन आणि माझा जुळा भाऊ, त्याला मी निखिल म्हणतो, सो त्यांच्याबरोबर माझं आयुष्य गेलं। माझ्या भावांबरोबर माझं खूप प्रचंड छान बॉन्डिंग आहे आणि लहानपण सगळं मुलांच्या बरोबर खेळण्यात, मुलांच्या बरोबर टाइमपास करण्यात। आमचा बंगला होता, तिथे आम्ही डबाई स्पेस खेळायचो। तुमचं माहेर पुणा? पुण्याचं सगळं माहेर माझं पुणा, बॉर्न अँड बॉट अप पुणा। आणि पुण्यामध्ये आमचं सगळं एकदम खूप छान बॉन्डिंग होतं आमच्या भावंडांचं। आणि मला आठवत नाही की मी कधी भातुकली खेळले। आमचा खेळ म्हणजे कोणी भावली दिली की ती झाडावर टाकायची आणि झाडावर चढून मग ती खाली आणायची, असे खेळ मी, मुळातच आवड ही वेगळ्या मुलांच्या बरोबर असे गेम खेळले। आणि ॲडव्हेंचर्स असं नाही कधी जमलं, पण नंतर 40ला आम्ही याच्यामध्ये उतरले। ॲडव्हेंचर गेम्सची सुरुवात 40 नंतर झालेली आहे। ऍक्च्युली 40 नंतर ॲडव्हेंचर्स गेम असं नाही म्हणता येणार। दवाखान्यामध्ये मी जसे पेशंट बघत असते तेव्हा मला असं जाणवलं की 40 हा प्रॉब्लेम आपल्या सगळ्या महिलांमध्ये ना खूप कॉमन आहे। 40चा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये मेनोपॉझल आहे, हॉर्मोनल चेंजेस आहेत आणि प्रत्येक स्त्रीला या हॉर्मोनल चेंजेस मधून जावं लागतं। त्याच्यामुळे मी जेव्हा पेशंट तपासते तेव्हा मला असं जाणवलं की प्रत्येक स्त्रीला काहीतरी मुंग्या येत आहेत, कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, B12 डेफिशियन्सी आहे आणि हॉर्मोनल चेंजेसमुळे मूड चेंजेस होत आहेत आणि हे सगळे 40चे प्रॉब्लेम मला दिसत होते। तेव्हा मी कुठेतरी ठरवलं होतं की नाही, आपण 40ला आपण फिट राहायचंय, कारण फिटनेस हा एकमेव पर्याय आहे या सगळ्या आजारावरती मात करण्यासाठी। बरोबर। त्याच्यामुळे कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड मध्ये होतं की आपण ते फिट राहायला पाहिजे। मग करता करता मी, माझं माहेर पुणा, मी सांगितलं तसं प्रत्येक वेळी जेव्हा मी पुण्याला जायची मुलांना घेऊन सुट्टीमध्ये, तेव्हा माझ्या मैत्रिणी मला चिडवायच्या की तू रत्नागिरीत राहतेस आणि समुद्राजवळ राहतेस आणि तुला पोहता येत नाही। म्हटलं अरे बापरे, समुद्र लांबून बघायला खूप छान आहे आणि पाण्यात पोहायचा काही संबंध कधी आला नाही। मग त्यांनी मला चिडवलं, म्हणून मी ठरवलं की मुलं आता 8वी 9वीत गेले, मधुरा 9वीत होती आणि वेदांत काहीतरी 6वी 7वीत होता। म्हणलं चला आता ह्यांना ऍटलिस्ट आता हे बाहेरच्या जगात जातील ना, त्याच्या आधी त्यांना पोहता आलं पाहिजे मुलांना। म्हणून मी त्यांना घेऊन मिल्के सरांकडे गेले। सो मिल्के सर हे माझे पहिले गुरु
आणि त्यांना मी ते पाण्यात पोहायचे आणि मी आपली किनाऱ्यावरती काहीतरी पुस्तक वाचत बसायची, कारण 1 तास मी पालीतून यायची, त्यांना घेऊन समुद्रावर जायची. तेव्हा मिल्के सर मला म्हटले की तुम्ही किनाऱ्यावर कशासाठी बसलाय? म्हणलं मला येत नाही पोहता, आपलं पाय घालण्यापुरता समुद्र ठीक आहे. म्हणे मुलं जर शिकतायत तर तुम्हाला शिकायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणून म्हणलं ठीक आहे, 1 तास किनाऱ्यावर बसण्यापेक्षा पाण्यात उडी मारूया आणि कुठेतरी फिट राहायचं हे होतं. आणि त्यांच्याबरोबर जेव्हा मी पाण्यात उडी मारली तेव्हा मग नंतर मी मागे वळून नाही बघितलं. सो ते मला असं वाटलं की समुद्र हा माझा एक दिवस पॅशन होईल, असं कधी स्वप्नातही नव्हतं. आणि ते जमून गेलं आणि मग फिटनेस आणि स्विमिंग हे एका खातात हात घालून सुरुवात झाली. मुलांचं स्विमिंग बाजूला राहिलं, ते शिकले फक्त आणि माझी ती पॅशन बनून गेली. म्हणजे फिटनेस साध्य करण्याचं माध्यम म्हणजे स्विमिंग, एवढाच त्यावेळेचा तुमचा दृष्टिकोन. बरोबर. पण या आत्ताच्या आपल्या गप्पांमध्ये तुम्ही सातत्याने शब्द वापरताय फिटनेस. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात पेशाने, तर फिटनेस हा फक्त फिजिकलच असतो असं नाही. आणि किंबहुना 40च्या उंबरठ्यावर असणाऱ्या स्त्रियांकरता फिटनेसची नेमकी व्याख्या काय असावी, त्यासाठी तुम्ही काय श्रम घेता? माझ्या दृष्टीने फिटनेस मी 5 गोष्टीत मोजते. एक तर शारीरिक फिटनेस, तुम्हाला फिट तुमचं कसं आहे फिटनेस ते महत्वाचं आहे. कारण कुठेतरी आपण जर अस्वस्थ असेल, माझा पाय दुखतोय, माझं डोकं दुखतंय, तर आपण किती पण काम करत असलं ना तर बॅक ऑफ द माइंड आपलं असतं की नाही माझं ना दुखतंय डोकं, मला आता काम सुचत नाही. सो तिथे जे अस्वस्थपण आहे तो कुठेतरी भरून येण्यासाठी शारीरिक फिटनेस खूप महत्वाचा आहे. त्याच्याबरोबर आपण प्रत्येक वेळी म्हणतो की मानसिक फिटनेस. सो मानसिक फिटनेस आहेच आणि त्याला रिलेटेड मी अजून 3 गोष्टींचा फिटनेस धरते. तो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपलं सोशल लाईफ. आपण जगामध्ये जे वावरते ना तिथे आपण किती हॅपी आहोत हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचं आपलं सगळ्यांचं एक प्रायव्हेट लाईफ असतं. म्हणजे मी आजी आहे, मी काकू आहे, मी मामी आहे, मी डॉक्टर आहे, मी XYZ आहे, मी घरामध्ये जे काय असेल, मी सून आहे, तर ते माझं प्रायव्हेट लाईफ असतं, पर्सनल लाईफ असतं. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं जे असतं ना ते प्रायव्हेट लाईफ. ते प्रायव्हेट लाईफ फक्त माझं असतं, त्याच्यामध्ये तिसरा व्यक्ती नसते. आणि त्या प्रायव्हेट लाईफ मध्ये मी फक्त माझ्या बरोबर असते. म्हणजे आता मी जर तुला सांगितलं फिटनेससाठी की हो मी माझ्या फिटनेससाठी 500 सूर्यनमस्कार रोज घालते, पण माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये मला पर्सनली माहितीये की मी दिवसाला फक्त 100 सूर्यनमस्कार घालते. तर जर मी 100 सूर्यनमस्कार घालते मला माहितीये, पण मी सांगताना जर सांगितलं 500 घालते तर ते कुठेतरी आतमध्ये कॉन्फ्लिक्ट होतं. आणि मग सांगताना एक वेगळं, मग मी तुला काय सांगितलंय त्याला काय सांगितलं हे लक्षात ठेवायला लागतं. सो प्रायव्हेट लाईफ मध्ये जर मी 100 घालते आणि मी तुला 100च सांगितलं तर मला ते लक्षात ठेवायची गरज नाही. सो मला असं वाटतं की प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही जितके स्वतःशी विश्वास असतो किंवा जेवढं तुम्ही स्वतःबरोबर असता, तुम्हाला स्वतःला नक्की काय करायचं हे जसं तुम्ही फिक्स ठरवता तेच तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये रिफ्लेक्ट होतं, तेच तुमच्या सोशल लाईफ मध्ये रिफ्लेक्ट होतं आणि तेच तुमच्या शारीरिक फिटनेस वरती आणि मानसिक फिटनेस वरती. मला असं वाटतं की प्रायव्हेट लाईफ मध्ये असलेलं माझं व्यक्तिमत्व इज डायरेक्टली कोरिलेटेड विथ युअर मेंटल लाईफ. ओके. सो तुमचा मेंटल फिटनेस, तुम्ही किती मनाने स्टेबल आहात, तुम्ही किती फिक्स निर्णय घेताय, तुम्ही कसे आहात, हे तुमच्या कम्प्लिटली तुमच्या इनर माइंड वरती डिपेंड असतं. कारण ही पूर्ण साखळी आहे. वैयक्तिक तुमचं संतुलन खऱ्या अर्थाने राखायचं असेल तर मेंटली फिजिकली एवढे 2च मुद्दे न राहता तुम्ही आता जे वेगळे आणखीन मार्ग सांगितले त्यावरतीही काम करणं तितकंच गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं एक स्त्री म्हणून या सगळ्या बाबतीत थोडी काठिण्य पातळी जास्त असते. कारण समाजामध्ये काम करताना आपण स्त्रिया आणि घरात काम करताना आपण स्त्रिया यामध्ये खरंच खूप फरक असतो. पण याचा बॅलन्स अर्थात तुम्हाला तो खूपच ठेवावा लागला असेल, कारण एकंदरीत तुमची कार्यक्षेत्र बघितली तर त्यात कुठलंच उरत नाहीये कार्यक्षेत्र म्हणण्याकरता. तर हा नेमका बॅलन्स आणि हा तुम्ही म्हटलात तो फिटनेस कसं आहे ना, मी जेव्हा मुलांच्या बरोबर मोठी झाले, माझ्या भावंडांबरोबर, तेव्हा माझ्या आईने माझ्यावरती खूप चांगले संस्कार केले आणि हे सगळं संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देते. कारण तिने मला सांगितलं की जे तू काम करशील ना ते एकदा काम हातात घेतलं तर हे 100% काम पूर्ण करायचं, म्हणजे ते काम अर्धवट सोडायचं नाही. आणि ते काम करताना ते तुझं चांगलंच झालं पाहिजे. त्याच्यामुळे आता आपण खूप वेळा आपण मुलांना म्हणतो की हे तुला होत नाही ना, राहून दे मी करते.
तसं माझ्या आईने कधीच केलं नाही. माझ्या आईने सांगितलं एकदा तू हे हातात घेतलंय मग ते तुला करताच आलं पाहिजे. मग तू गाडी शिकते तर ती गाडी अशी शिकली पाहिजेस की तू पुण्यातल्या तुळशीबागेत गाडी चालत आली पाहिजे. आणि हे मी सांगू शकते की जी व्यक्ती पुण्यातल्या तुळशीबागेत गाडी चालवते ती जगात कुठेही गाडी चालवते. म्हणजे कुठलंही काम करताना तुम्ही त्यामध्ये तुमचं 100% योगदान दिलं पाहिजे आणि ते काम तुम्ही कम्प्लीट करायचं. हे मला संस्कार आईने सांगितले. आणि सगळ्यात महत्वाचं आईने मला हे सांगितलं की आता तू कॉलेजमध्ये जाणार आहेस तर तुझ्यावरती आम्ही जे संस्कार केलेत ना त्यावेळी तू प्रत्येक वेळी तुझ्या मनाला विचार, आपल्या मनाला, की हे करतेस हे बरोबर आहे की चूक आहे. आणि जर ते तुझ्या आतलं मन सांगितलं की नाही हे तू बरोबरच करते तर मग जगातली 5 लोक काय बोलतात त्याच्याशी तुला काही फरक पडत नाही. आपण खूप वेळा सोशल लाईफ मध्ये आपण घाबरतो की हा काय म्हणतील ते काय म्हणतील, लोगों का काम है कहना, त्यांना बोलू द्या. त्याच्यामुळे जर तुमच्या मनाशी तुम्ही फिक्स असाल की मी हे करते हे बरोबरच करते आणि माझ्या मनाला पटलेलं आहे आणि मी ते काम 100% करणार आहे योगदान देऊन, तर मग तुम्हाला कुठलंही काम करताना अडचण येत नाही. आणि हेच बालपणापासून माझ्या आईने केलेले संस्कार मला वाटतं आज ते कंटिन्यू झाले आणि मल्टीटास्किंग साठी मला हे खूप फायदेशीर झाले. म्हणजे आई हाच पहिला गुरु असतो हे जे सगळीकडे म्हटलं जातं ते तुमच्या बाबतीतही तितकंच सत्य आहे. मिल्के सरांचा उल्लेख तुम्ही केला हो, त्यांनी तुम्हाला स्विमिंग कडे वळवलं. हो. खरं तर खूप सहज घडलेली अशी ती गोष्ट होती की चला आपणही स्विमिंग शिकूया. सी स्विमिंग कसं काय, समुद्रात जलतरण केवढी चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि चॅलेंजिंग म्हणण्याचं कारण 40+. मग ही अशी एकदम कलाटणी कशी काय मिळाली या दृष्टिकोनाला? याचं पूर्ण श्रेय मी मिल्के सरांना देईन. कारण त्यांनी मला स्पर्धा शिकवली, त्यांनी मला पोहायला शिकवलं. आणि आपण काय करतो, खूप आपण पोहतो आणि नंतर मग ते फक्त आपल्या पुरतच आपण ठेवतो. म्हणजे आता सपोज मी टँकवर पोहायला गेले तर मी 20 राऊंड मारते का 40 राऊंड मारते. वयाच्या 40ला तुमच्या डोक्यावरती तुमची आई नसते की तू 20 राऊंड कम्प्लीट कर, तू 30 राऊंड कम्प्लीट कर असं सांगायला तुमच्या डोक्यावरती कोणी नसतं. तुमचं तुम्हाला ठरवायचं असतं की मी 20 राऊंड मारायचे आहेत का 25 राऊंड मारायचे आहेत. मग सपोज मी अगदी रिलॅक्स मध्ये स्विमिंग पूल मध्ये नॉनस्टॉप 20 राऊंड मारते, ते 20 राऊंड मारायला सपोज मला अर्धा तास जातोय. तर मग सपोज मी जेव्हा स्पर्धेत भाग घेते ना तेव्हा स्पर्धेमध्ये मी अर्ध्या तासाच्या ऐवजी 20 राऊंड म्हणजे 25 मिनिटात कसे कम्प्लीट होईल हे बघते. मग अजून चांगली स्पर्धा असेल, इंटरनॅशनल स्पर्धा असेल तर त्याच्यासाठी मी 15 मिनिटात ते माझे राऊंड कसे कम्प्लीट होईल हे बघते. ह्याचा अर्थ काय होतं की यू गिव्ह युअर बेस्ट. सगळ्यात जास्त आपण चांगल्यात चांगलं द्यायचा प्रयत्न तिथे करतो आणि स्वतःशी स्पर्धा लावतो. माझं जर 30 मिनिटात होते तर मी 20 मिनिटात कम्प्लीट करते का, मी 15 मिनिटात कम्प्लीट करते का. सो ही स्पर्धा माझ्याशी असते. आणि जेव्हा आपण आपल्याबरोबर स्पर्धा करतो तेव्हा आपण आपलं बेस्ट देतो. बरोबर. आणि मग तिथे जेव्हा बेस्ट आपण त्याची प्रॅक्टिस करतो ना तिथे ते आपल्याला बाकीच्या स्पर्धेमध्ये होतं. सो मिल्के सरांनी मला सांगितलं की नाही तुम्हाला आता 3 किलोमीटर पोहता येते. म्हटलं सर मला 3 किलोमीटर येत नाहीये पण आपण प्रॅक्टिस करूया. मग आम्ही मिऱ्यावरती उडी मारायचो आणि मिऱ्या अलावापर्यंत जायचो. मग माझी गाडी मिऱ्यावरती असायची पांढऱ्या समुद्रावर. तिथून आम्ही पोहत मिऱ्या अलावाला जायचं, मिऱ्या अलावाला रिक्षा घ्यायची आणि रिक्षा घेऊन परत गाडीपाशी यायचं. अशी आम्ही प्रॅक्टिस केली. तिथे परत ना 3 करंट आहेत, एक बॅकवॉटरचा एक करंट असा येतो, एक मिऱ्या बंदरकडे एक करंट जातो आणि मिऱ्या अलावाकडे एक करंट जातो. सो ते 3 करंट क्रॉस करायला आम्हाला मिल्के सरांनी शिकवले की हे असं टेक्निक आहे आणि या टेक्निकने तुम्ही जर हे केलं तर खूप सोपं आहे. आणि मला असं वाटतं की समुद्रात स्विमिंग हे खरंच खूप सोपं आहे. कारण समुद्रानं खारं पाणी आहे आणि नॅचरली ते तुम्हाला तरंगवतं. मी खरं तर पुढच्या प्रश्नाकडे अशी वळणार होते की साधं पोहणं आणि समुद्रात पोहणं. खरं तर समुद्रात पोहणं असं म्हटल्यानंतर तेच खूप कठीण असणार आहे अशी एक धारणा मनात असते. म्हणजे की माझी तर नक्कीच आहे, पण तुम्ही आता हे पूर्ण रिव्हर्स मला ऐकायला मिळते की ते सोपं आहे. आता ते सोपं कसं काय, हे का ते सोपं वाटतं तुम्हाला जास्त? कसे टँक मध्ये ना पाणी गोड असतं आणि गोड्या पाण्यामध्ये तुम्हाला फ्लोट व्हायला जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण समुद्रातलं खारे पाणी असल्यामुळे तुम्हाला इझिली फ्लोट होता येतं. आणि त्या फ्लोट मध्ये ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही समुद्रात पोहता तुम्ही जेव्हा आतमध्ये जाता तेव्हा करंट क्रॉस करत आत जावे लागतं. ते थोडंसं अवघड असतं, त्याला ते टेक्निक आहे. आणि जेव्हा तुम्ही किनाऱ्याकडे येता तेव्हा तुम्हाला समुद्रच बाहेर ढकलतो. त्या लाटांबरोबर तुम्ही फ्लोट झालात की तो लाटांबरोबर तुम्ही बाहेर येता. सो बाहेर येणं खूप इझी आहे. बरोबर. त्याच्यामुळे समुद्रात पोहणं मला खूप सोपं वाटलं.
एक तर तो मला असं वाटतं की तो सोलो गेम आहे. त्या सोलो गेम मध्ये जेव्हा तुम्ही पोहता तेव्हा तुम्हाला आजूबाजूला कोण बोलतं हे कळत नाही, फक्त समुद्र असतो आणि त्याच्यामध्ये तुमचे विचार तुमच्या बरोबर असतात. आणि मग तेव्हा आपल्या मनातले जे काही निगेटिव्ह विचार असतात ना, त्या निगेटिव्ह विचाराशी तुम्ही फाईट करू शकता. आणि मला समुद्र स्विमिंग मध्ये हे खूप आवडलं की मी माझे विचाराशी विचार करू शकत होते की हे बरोबर आहे, हे चूक आहे, काय काय करता येईल, काय नाही करता येईल. असे मी जे काही तास दीड तास पाण्यामध्ये पोहायची, त्याच्यामध्ये आतपर्यंत आम्ही जायचो, बाहेर यायचो आणि त्यामध्ये हे विचार चालू असायचे. कारण तिथं गप्पा मारायला कोणी नसतं समुद्रात पोहताना. आणि ते मला खूप भावलं, ते मला खूप आवडलं. आणि कुठेतरी तुम्ही एक बेस्ट व्यक्ती बनायला मला समुद्राच्या स्विमिंगनी खूप मदत झाली. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की एखादी कॉम्पिटिशन आहे, एखादी स्पर्धा आहे असं म्हटल्यानंतर त्याच्या तयारी करता जर तुम्ही स्वतःला प्रतिस्पर्धी बनवलं तर तुम्ही यशाच्या जवळ तितक्या लवकर पोहोचत असता. त्याच पद्धतीने पॅरलल लाईन वरती असं म्हणायला हरकत नाही, एकदा समुद्रात उडी घेतल्यानंतर बोलणाऱ्याही तुम्हीच असता आणि ऐकणारेही तुम्हीच असता. त्यामुळे त्याची गोळाबेरीज करणं आणि योग्य त्या निर्णयापर्यंत पोहोचणं, तिथे गलका नाही, तिथे इतर मतं नाही. त्यामुळे आपण आपल्याशीच चर्चा करू शकतो, जे खरं तर आयुष्यामध्ये फार गरजेचं असतं. मी मगाशी म्हटलं तसं स्विमिंग आणि त्यातही सी स्विमिंग, इकडे तुम्ही कशा काय वळला? त्या उत्तरातून आम्हाला असं कळलं की स्पर्धेतून याची सुरुवात झाली. मला आमच्या श्रोत्यांना सांगायला आनंद वाटेल, त्यापेक्षा अभिमान वाटेल की डॉक्टर निशिगंधा यांना स्विमिंग कॅटेगरीमध्ये, अर्थात त्याचं डिस्क्रिप्शन आपण त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत, तब्बल 38 मेडल्स मिळाली आहेत आणि त्यातली तब्बल 34 मेडल्स ही गोल्ड मेडल्स आहेत. आणि ही खरंच खूप मोठी अचिव्हमेंट आहे, कारण वयाचं गणित, त्यांना लागणारे श्रम, तुमची इतर कामं, त्यातली कामगिरी हे लक्षात घेता इतक्या डेडिकेटेडली काम केल्याशिवाय त्यात यश मिळत नाही. त्यातला एक खूप महत्वाचा टप्पा असं मी म्हणेन आशिया कप. त्याबद्दल तुमच्याकडनं ऐकायला मला आवडेल, कारण आशिया कप मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर निशिगंधा पोंक्षे या आजवरच्या एकमेव खेळाडू ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू फॉर दॅट. तर त्या अनुभवाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. म्हणजे हा प्रश्न विचारल्याबद्दल खूप थँक्यू. वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. कसे आतापर्यंत जी समुद्रात किंवा सी स्विमिंग किंवा स्विमिंग जे 38 मेडल्स मिळाली ना, ही सी स्विमिंग मध्ये तुम्ही पार्टिसिपेट प्रत्येक वेळी होत गेले. जे रत्नागिरीमध्ये झालं किंवा सिंधुदुर्गमध्ये चिवला बीच वरती. खरं हा प्रश्न विचारताना मलाही फार भरून आलं की 40+ आणि एकमेव खेळाडू आणि त्याच माझ्या समोर बसून आमच्याशी गप्पा. असं काही नाही, सॉरी. 40शीला म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आपण स्पर्धा घेतो ना, तेव्हा मी कधीही दुसऱ्यांचं टायमिंग बघून स्पर्धेमध्ये पार्ट नाही घेतला. प्रत्येक वेळी पार्टिसिपेट करताना मी माझं स्वतःचं टायमिंग बघत गेले आणि माझ्या आनंदासाठी मी पार्टिसिपेट होत गेले. जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घेता तेव्हा तुम्ही तुमचं सगळ्यात बेस्ट देता असं मला वाटतं आणि ते तुम्हाला स्वतःचं पर्सनॅलिटी डेव्हलप करायला खूप मदत करते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा भाग घेता वेगवेगळ्या स्पर्धेत, त्या स्पर्धेमध्ये भाग घेताना माझ्यासमोर अचानक इटलीची एक स्पर्धा आली. इटलीला 3 किलोमीटर स्पर्धा, 45 किलोमीटर, 45 वयोगटामध्ये. त्याच्या आधी मी सिंधुदुर्गमध्ये चिवला बीच वरती भाग घेतला होता 3 किलोमीटरला आणि त्याचं माझं टायमिंग काहीतरी 35 का 36 मिनिटांमध्ये मी ते कम्प्लीट केलं होतं. आणि ते मी टायमिंग इटलीला पाठवलं, फिनाला. फिना ही इंटरनॅशनल स्विमिंग कंपनी फेडरेशन आहे आणि त्याच्यामध्ये मग मला मी सिलेक्ट झाले आणि मी इटलीला गेले. इटलीला पण 45+ वयोगटामध्ये 3 किलोमीटर पार्टिसिपेट होणारी, भारतातून जाणारी मी एकमेव होते. आतापर्यंत स्विमिंग पूल मध्ये इंटरनॅशनल स्पर्धेला अनेक भारतातून महिला गेलेल्या आहेत, पण समुद्रात ओपन वॉटर सी स्विमिंगला मी पहिलीच गेले. आणि तेव्हा मी असंच माझं म्हणून गेले होते. कुठेही स्पर्धा असं टेन्शन घेऊन आम्ही गेलेलो नव्हतो. मी आणि माझे मिस्टर होतो, आम्ही युरोप फिरलो आणि युरोप फिरल्यानंतर आम्ही इटलीला, शेवटचा स्टॉप स्पर्धा म्हणून आम्ही इटलीला गेलो. आणि इटलीला मी बघितलं की सगळ्या देशाचे ग्रुप होते, संपूर्ण जागतिक स्पर्धा होती ती आणि प्रत्येकाचे आपले आपले ग्रुप होते आणि आपल्या आपल्या खेळाडूला ते चिअरअप करत होते. आणि मला चिअरअप करायला माझा फक्त नवरा होता. आणि मला सांगायला मजा आहे तिथे, अशी गंमत झाली. मी त्याला म्हणलं 3 किलोमीटर माझं 36 मिनिटात झाले ना,
इथे इटलीला फार फार तर मी 45 किंवा 50 मिनिटात कम्प्लीट करेन, हा मला फुल कॉन्फिडन्स होता. पण इटलीचं पाणी एकदम मेडिटेरियन समुद्र, एकदम थंडगार समुद्र होता. आणि भारतामध्ये जे आपण पोहतो ना, तर भारतामध्ये परत आतमध्ये गेल्यानंतर बाहेर येणं खूप सोपं आहे, कारण लाटा तुम्हाला ढकलतात. पण इटलीला जे माझं स्विमिंग होतं त्याच्यामध्ये मला आतमध्ये लाटा क्रॉस करत जायचं होतं आणि आडवं पोहायचं होतं. समुद्र असा होता आणि मी आडवं स्विमिंग होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते हे टाकलेलं होतं, तुम्ही त्या दोऱ्यांना टच झालात की तुम्ही डिस्क्वालिफाय झाला. सो इकडून समुद्राच्या लाटा होत्या गाठ आणि आडवं पोहायचं होतं, जे मला खूप अवघड गेलं. ते मला पोहता येत नव्हतं. ॲज युजल माझे गुडघे दुखायला लागले आणि तिथे रेस्क्यू खूप असतं. सो बाजूला माझ्या 4 रेस्क्यू बोट होत्या आणि ते मला म्हणायला लागले की मॅडम पोहता येत नसेल तर आम्ही तुम्हाला रेस्क्यू करतो. तर म्हटलं नाही, 90 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे आणि 90 मिनिटामध्ये जर मी कम्प्लीट केलं नाही तर 91व्या मिनिटाला तुम्ही मला यू कॅन पिक मी अप, पण मी 90 मिनिटं कम्प्लीट झाल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही. आणि ते मला सारखं म्हणते चला चला. आणि इकडे किनाऱ्यावरती माझा नवरा फार डेस्परेट झाला आणि तो म्हणला 50 मिनिटं झाली, 60 मिनिटं झाली, अजून माझी बायका येत नाही. त्यांनी फोन केले की माझी असा असा नंबर आहे आणि ती अजून कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं रेस्क्यू करून की ती अजून पोहतायत आणि त्या बाहेर यायला तयार नाही आहेत आणि त्या पाण्यात आहेत. शेवटी मी 70 मिनिटांनी ती स्पर्धा कम्प्लीट केली आणि जागतिक रँकिंग वरती माझं 89 नंबर आला. सो आणखी एक अभिमानास्पद ही गोष्ट, वर्ल्ड रँकिंग 89 ही खूप ही 2012ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग अनेक गोष्टीमध्ये माझं घरातल्या जबाबदाऱ्या, याच्यामध्ये परत माझं स्विमिंग थांबलं, कारण मग कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायचा आणि कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं ना, हे आपल्याला ठरवायला लागतं. मग 2012 पासून 2017 पर्यंत मी थोडा ब्रेक घेतला. माझ्या मुलीचं त्याच्यामध्ये लग्न झालं, त्या सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या होत्या. ते झाल्यानंतर मग म्हटलं की नाही, परत फिटनेस पाहिजे. 50 वर्ष क्रॉस झालेली होती. मग फिटनेससाठी मी पुन्हा प्रयत्न केला माझा आणि माझ्या समोर ही आशिया कप स्पर्धा ऍक्च्युली आली नाही. ह्याच्या वेळेस माझ्या समोर बॅथलिन असं एक मॉडर्न पेंटेथॉन फेडरेशन ऑफ इंडिया आहे आणि त्यांच्या अंडर रन स्विम रन ही स्पर्धा मला व्हॉट्सअपवरती दिसली. म्हणलं चला 50+ वयोगटामध्ये बीट युअर स्टॅमिना, स्वतः स्टॅमिना काय म्हणू, कोण विचारणार आहे. हारलं तर हारलं, नाही जमलं तर नाही जमलं. पहिलं 1200 मीटर धावायचं, 200 मीटर स्विमिंग करायचं, परत 1200 मीटर धावायची, अशी ही स्पर्धा होती. ती पुण्याला बालेवाडीला स्पर्धा झाली आणि मला सांगायला आवडेल की त्या स्पर्धेत मला गोल्ड मेडल मिळालं. आणि तिथे मॉडर्न पेंटेथॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे सुनील पूर्णपात्रे सर होते. त्यांनी मला तिथेच सांगितलं की मॅडम तुम्हाला याच्यात गोल्ड मेडल आहे आणि तुम्ही तयारी करू शकता की तुम्ही आशिया कपला तुम्हाला आम्ही सिलेक्ट करू. अच्छा. आणि तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की हेच माझं स्वप्न होतं. टीम इंडिया बरोबर जी काही 38 मेडल्स मला मिळाली, ती 38 मेडल्स माझी इंडिव्हिज्युअल होती. माझे मी पार्टिसिपेट झालं, मी स्पर्धेत भाग घेतला आणि ते मला मेडल्स मिळालेली, कारण ते माझ्याशी मी स्पर्धा करत होते. बरोबर. त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून मला मेडल्स मिळत गेले. मेडल्ससाठी सेव्हिंग मी कधी केलं नाही. आणि जेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुम्ही सिलेक्ट होता, तेव्हा हे कुठेतरी स्वप्न होतं की माझ्या भारत देशासाठी मी काय देऊ शकते. ज्या भारत देशाने मला एवढं दिलंय, एक कुठेतरी स्वप्न होतं की आपण एवढे मेडल्स मिळवलेत तर भारतासाठी मी काही करू शकते का माझ्या देशासाठी. आणि जेव्हा मला त्यांनी सिलेक्ट केलं की तुम्ही आशिया कपसाठी सिलेक्ट झालाय आणि आपण कझाकिस्तानला आपली टीम चालली आहे, तर तुमच्याकडे पासपोर्ट आणि हे तुम्ही तयार ठेवा आणि आपण टीम इंडियामध्ये तुम्ही सिलेक्ट आहात 50+ वयोगटामध्ये. आणि म्हणलं ठीक आहे. आणि स्वतः प्रॅक्टिस करणं, स्वतःच्या मेडलसाठी प्रॅक्टिस करणं आणि भारतासाठी प्रॅक्टिस करणं, बरोबर, खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही एका देशाचं प्रतिनिधित्व करत असता, त्यामुळे त्या विचारसरणीनं, त्या पॅशनने त्या स्पर्धेला तुम्हाला सामोरं द्यायचं असतं. मग तिथे मी माझं सगळं बिझी शेड्यूल बाजूला ठेवून दिलं, गुंडावून ठेवून दिलं की आता नाही, आता टार्गेट एशिया कप आहे. आणि मग मी 4-5 तास प्रॅक्टिस करायची. मालवणला माझा बीचवरतीच मी धावायची. आपला तो बीच 3 किलोमीटरचा बीच आहे, तिथे मी 2.5-3 किलोमीटर धावायची. धावून झाल्यानंतर समुद्रात जंप करायचं, परत 500 मीटर 1 किलोमीटर स्विमिंग करायची समुद्रामध्ये, परत बाहेर यायची, परत बीचवरती धावायची. अशी मी 1-2 महिने प्रॅक्टिस केली.
मला सांगायला आवडेल तेव्हा आपल्या फिजिओथेरपिस्ट डॉक्टर देशपांडे शी हेल्प मी लॉट. म्हणजे फिजिओथेरपी हे एक खूप स्पोर्ट्स फिजिओथेरपी हा एक खूप मेजर पॉइंट आहे तुमचे मसल्स आणि तुमचं हे. कारण 50+ वयोगटामध्ये तुमचं शारीरिक कुठेतरी डिजनरेशन सुरू झालेलं असतं आणि मग अशा ह्याच्यामध्ये फिटनेस खूप महत्वाचा आहे. ज्या फिटनेससाठी परफेक्ट, आता मला गुडघ्याचे व्यायाम करायचे तर गुडघ्याचे व्यायाम हे तुम्हाला स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट सांगते की तुम्ही हे व्यायाम करा. आणि त्याचा मला खूप मदत झाला. थँक्स टू डॉक्टर देशपांडे. त्यांच्यामुळे मी या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवू शकले. आणि आम्ही सिलेक्ट झालो, आम्ही गेलो एशिया कपला. तिथेही मला सांगायला आवडेल की पहिली स्पर्धा होती रन स्विम रन, त्याला आम्ही बॅथले म्हणतो. 1200 मीटर रनिंग, 200 मीटर स्विमिंग आणि 1200 मीटर रनिंग. ही स्पर्धा झाली की झालं. मी त्याची प्रॅक्टिस केली होती. सो त्याच्यात मला गोल्ड मेडल फार इझिली मिळून गेलं. आणि दुसरे जे ट्रॅकले म्हणून जो स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 10 मीटरवरून लेझर गन शूटिंग करायचं होतं. लेझर गन शूटिंग झालं की तुम्हाला 50 मीटर स्विमिंग करायचं. ते झालं की 600 मीटर रनिंग करायचं. परत शूटिंग, परत रनिंग, स्विमिंग, परत शूटिंग, असं 4 वेळा करायचं होतं. आणि 3 राऊंड माझे कम्प्लीट झाले. 4थ्या राऊंडला मला दिसलं की एक तर ते थंडगार पाणी कझाकिस्तानचं, त्याच्यामध्ये कझाकिस्तान, रशिया, श्रीलंका आणि भारत असे 4 देश पार्टिसिपेट झालेले होते आणि सगळे व्यवस्थित चालू होतं. आणि 3ऱ्या राऊंडला मला दिसलं की अशक्य आहे आणि परत पाण्यातून बाहेर यायचं, परत बूट घालायचे, परत धावायचं आणि परत पाण्यात उडी मारायची. हे मला वाटलं की मला जमणार नाही. मी धावता धावता सांगितलं की हा राऊंड माझ्याकडून कम्प्लीट होणार नाही. तेव्हा मॉडर्न पेंटाथलॉन फेडरेशनचे नामदेव शेरगावकर सर होते, आमचे कोच शेखर खासनीस सर आणि आमची सगळी टीम. ती सगळी टीमने ओरडून सांगितलं, कम ऑन निशी, रन फॉर द नेशन. आणि रन फॉर द नेशन हा जो शब्द होता ना, हा कुठेतरी क्लिक होऊन गेला की मी माझ्यासाठी नाही धावणार आहे, मी भारत देशासाठी धावते आणि हे जे काही मेडल मिळणार आहे ना हे भारताचं मेडल आहे, हे माझं नाही आहे. आणि मग मी ठरवलं की नाही, दुखू दे, पाय दुखू दे, काय होऊ दे, थांबायचं नाही. आणि मी तो राऊंड कम्प्लीट केला. आणि मी जेव्हा तो राऊंड कम्प्लीट करून जेव्हा मी फिनिश राऊंडच्या इथे आले आणि अक्षरशः मी कोसळले खाली. मी जेव्हा इथे कोसळले ना, त्या रशियन बायका धावत आल्या, त्यांनी मला मिठी मारली आणि त्या म्हणल्या, दिस इज इंडिया, हे स्पिरिट आहे इंडियाचं. मला इतकं तेव्हा भरून आलं की हे भारत देशासाठी त्यांनी नाव हे केलं आणि कुठेतरी मी भारत देशासाठी काहीतरी माझं योगदान देऊ शकले. आणि जेव्हा मी डायसवरती उभे राहिले तेव्हा नामदेव शिरगावकर तिथे होते, आपले मॉडर्न पेंटाथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष आहेत आणि ऑलिम्पिक असोसिएशनचे पण ते सेक्रेटरी आहेत. त्यांनी माझ्या हातात भारताचा झेंडा दिला आणि म्हणले की ते माझ्या आयुष्यातलं एक खूप मोठं स्वप्न होतं की डायसवरती मी माझ्या भारताचा झेंडा घेऊन उभी आहे. आणि 55+ वयोगटामध्ये आजपर्यंत भारतातून कुठलीच स्त्रीने भाग घेतला नव्हता जिथे मी भाग घेतला, रेस कंप्लीट केली आणि भारतासाठी मी गोल्ड मेडल मिळवू शकले. तुम्हाला तो तिरंगा हातात घेऊन तिथे उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट होती, खूप अभिमानास्पद गोष्ट होती. आणि अशा व्यक्तीशी आम्ही गप्पा मारतोय ही आमच्याकरता खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण या घटनेनंतर तुमचं स्टेटमेंटही एका पेपरामध्ये, एका आर्टिकल हेड आम्हाला वाचायला मिळालं होतं की विजयापेक्षा तिरंगा हातात घेण्याचा आनंद अधिक आहे. खरंच आहे. आणि ते तुमच्या बोलण्यातूनही सतत जाणवतंय की देशाप्रतीचा अभिमान तुम्हाला कुठल्या यशापर्यंत घेऊन जातो. ज्या 2 खेळांचा उल्लेख तुम्ही आता केलात, बॅटले आणि ट्रॅकले, अर्थात त्या 2 प्रकारात आणखीन खेळाडू तयार व्हावेत या विचारसरणी खातर तुम्ही त्याचं ट्रेनिंग म्हणा किंवा त्या संदर्भात काही प्रयत्न रत्नागिरीमध्ये सुरू केले, त्याबद्दल श्रोत्यांना ऐकायला आवडेल. मला खरंच सांगायला आवडेल की मला प्रत्येक टप्प्यावरती ना खूप चांगली माणसं, खूप छान मित्रमैत्रिणी जमत गेले आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट केला. जेव्हा 55 एज ग्रुपला मला गोल्ड मेडल मिळालं आणि मला असं वाटलं की बस आता ह्याच्यापेक्षा मेडल्स मिळवण्यामध्ये म्हणजे धावण्यात काही पॉइंट नाहीये, मग मी काय करू शकते. तर रत्नागिरीमध्ये हा गेम नवीन होता, रत्नागिरीमध्ये हा गेम कुणालाच माहिती नव्हता, मलाच माहिती नव्हता. मला तो व्हॉट्सअपवरती कळला, मी गंमत म्हणून पार्टिसिपेट झाले. मग हा गेम आपण रत्नागिरीत आणायला हवा.
जेव्हा मी हे ठरवलं आणि मी रत्नाईतल्या घरी इथे रत्नाईत आल्यानंतर मी आमच्या ग्रुपमध्ये बोलले, तेव्हा डॉक्टर निलेश शिंदे, डॉक्टर तोरल शिंदे, हेरन जोगळेकर, श्वेता, नंतर पाटणकर सर, संजय पाटणकर, ह्या सगळ्यांनी मला उत्स्फूर्त सपोर्ट केला आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम आपण ही संस्था स्थापन करूया आणि आपण रत्नागिरीमध्ये या मुलांना घडवूया. आणि म्हणून आम्ही मॉडर्न पेंटेथॉन असोसिएशन ऑफ रत्नागिरी अशी संस्था स्थापन केली. आणि ती संस्था स्थापन झाल्यानंतर मग आता मला खेळाडू हवेत. मग खेळाडूसाठी मला खूप मोलाचं सहकार्य मिळालं ते महेश मिल्के सरांकडून. कारण आज ते स्विमिंग पूलवरती मिल्के सरांचा वारसा चालवत आहे आणि खूप छान ट्रेनिंग देत आहेत, खूप छान मुलांना स्विमिंग घडवत आहेत. आणि असे ट्रेनर जर आपल्या रत्नागिरीमध्ये असतील ना तर आपल्या रत्नागिरीतली मुलं ऑलिम्पिकला सहज जाऊ शकतील. सो त्यांना मी भेटले, ते म्हटले की मॅडम आमची सगळी मुलं आम्ही घेऊ शकू. मला शाळेतल्या सगळ्या शिक्षकांकडून खूप मदत झाली आणि सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आम्ही डेरवणला ही स्पर्धा आयोजित केली, रन स्विम रन. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 20-22 मुलांनी, जिल्हास्तरीय मुलांनी पार्टिसिपेट झालं. त्यामध्ये आम्ही 10 प्रत्येक वयोगटातली 3-3 मुलं कोल्हापूरला विभागाला पाठवली. आणि मला खरंच सांगायला आवडेल की तनया मिल्के आणि मधुर शेलार या दोघी अंडर 14 स्टेट लेवलला या गेमसाठी सिलेक्ट झाल्या. सो आता त्यांना जी मेडल्स मिळतील ती माझीच असतील. कारण त्यामागचे श्रम तुमचे आहेत, तुमच्या साथीदारांचे आहेत. असे नवनवीन खेळाडू रत्नागिरीच्या या भागातून तयार होत आहेत, ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. स्विमिंग वरती तुम्ही त्या क्षेत्रात इतकी भरीव कामगिरी केली. त्याचाच आणखीन एक भाग म्हणजे गोवा ते मुंबई असा 80 तासांचा तुमचा सागरी प्रवास आहे. त्याबद्दल ऐकायचंय. अरे आता कसे ना, वयाच्या 50शीला तुमची अनेक स्वप्न असतात. आपण प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते आणि त्या बकेट लिस्ट मध्ये आपण टिक करतो की हे माझं झालं, हे माझं झालं. अशा अनेक बकेट लिस्ट मध्ये माझी एक शेवटची बकेट लिस्ट होती की समुद्रातून सागरी प्रवास. आणि त्यासाठी मी वर्ल्डच्या जे स्पर्धेमध्ये मी प्रयत्न करत होते की शिडाच्या बोटीने प्रवास करायचा. आणि मला खरंच सांगायला आवडेल, मी जसं म्हटलं की प्रत्येक टप्प्यावरती मला ना चांगली लोकं भेटत गेली. कॅप्टन दिलीप धोंडे सर, जेव्हा त्यांनी भारतातले हे पहिले आहेत कॅप्टन दिलीप धोंडे सर, ज्यांनी पहिल्यांदा संपूर्ण जगप्रवास सोलो, ही जो सोलो सर्कम नेव्हिगेटर, आणि त्यांची रत्नागिरीमध्ये तेव्हा मुलाखत झाली. आणि त्यावेळेस माझी त्यांची मुलाखत भेट झाली आणि ते ट्रँक्विलिटीला राहायला आले होते. आणि तेव्हा मी धोंडे सरांना म्हटलं की मला समुद्रातून प्रवास करायचा आहे शिडाच्या बोटीने. आणि त्यांचं असंच व्हॉट्सअपवरती आलं की आता मी अंतरा बोट आहे आणि अंतरा बोटीतून आपण मी प्रवासी सुरू केले. म्हटलं ही खूप छान आयडिया आहे. मग मी भेटले, सुचेता जाधव म्हणून त्यांचे असिस्टंट आहे, त्यांना मी मेसेज केला. त्या म्हटल्या की गोवा टू रत्नागिरी असं आम्ही शिडाच्या बोटीने येणार आहोत, तुम्ही इंटरेस्टेड आहात का? मी एका पायावर तयार होते, कारण ती माझी बकेट लिस्ट मध्ये एक माझी लिस्ट होती. म्हटलं हो अगदी नक्की. आणि तो पण अनुभव माझा अप्रतिम होता, कारण 80 तास दिवस रात्र तुम्ही फक्त पाणी, चारी बाजूला पाणी. आणि ती क्रूज नाहीये, ती बोट आहे, छोटी बोट आहे आणि प्रत्येक लाटेवरती वरखाली होत असते. आणि प्रचंड वादळ वारा ह्याच्यामध्ये ते शीट बदलणं, तो वारा आला की त्या वाऱ्यामध्ये ते शीट ऍडजस्ट करणं, त्याला आपण टॅग चेंज करणं असं म्हणतात. ते सगळं आम्हाला दिलीप धोंडे सरांनी आणि सुचेता मॅडमनी शिकवलं. आणि तुम्ही कसं ते करायचं, ऑटो मोडवर कशी टाकायची, टॅग कसा चेंज करायचा, हे आम्हाला शिकवत प्रचंड वारा आला, सपोज डावीकडून वारा येतोय तर तो तुमचं शीट बदलायचं, मग ती मागून वारा आला तर ती कशी दिशा बदलायची, हे शिकत मी 80 तासाचा प्रवास केला. आणि अप्रतिम. एकंदरीत नेव्हर गिव्ह अप असा ऍटिट्यूड असल्यामुळे कुठल्याच क्षेत्रात तुम्हाला अडचणी आल्या नाहीत. अर्थात अडचणी आल्या नाहीत असं म्हणण्यापेक्षा त्यावर मात करण्याचा मार्ग तुम्ही शोधू शकलात, कारण कुठेच हार मानणं हे स्वभावातच नाही. एकंदरीत तुम्हाला समुद्र खुणावतो, समुद्र तुमचा जवळचा मित्र आहे असं मी का म्हणते. आता बोलताना तुम्ही ज्याचा उल्लेख केला ट्रँक्विलिटी, व्यवसाय क्षेत्रातही मॅडम मागे नाहीयेत, कारण ट्रँक्विलिटी हे त्यांचं हॉटेल, तेही समुद्रकिनारी अतिशय नयनरम्य अशा देखाव्याजवळ, अत्यंत समुद्राच्या खूप जवळ आहे. एकदम या व्यवसायाकडे कशा काय मिळणार?
ऍक्च्युली मी माझं 24व्या वर्षी लग्न झालं आणि 40 वर्षापर्यंत 16-17 वर्ष दवाखान्यामध्ये प्रॅक्टिस करत होते. पाली लोकांनी मला खूप प्रेम दिलं. म्हणजे पालीवासी माझ्यावरती खूप प्रेम करतात. दवाखान्यामध्ये त्यांनी मला खूप म्हणजे माझी प्रॅक्टिस चांगली होती, पेशंट खूप छान होते. आणि जेव्हा माझी दोन्ही मुलं म्हटले की आई आम्हाला मेडिकल फील्डमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आम्ही इंजिनिअरिंग करणार आहोत, मग म्हटलं की मी 24 तास दवाखाना करण्यापेक्षा काहीतरी वेगळं. आणि तू जसं म्हणते तसं समुद्र खुणवत होता, ही माझी जागा होतीच मालगुणला. समुद्राने तुमची आणि तुम्ही समुद्राची साथ काही सोडलेली नाही कुठल्याही क्षेत्रात. आणि मग ठरवलं की काहीतरी वेगळं, समुद्राच्या जवळ, निसर्गाच्या जवळ. कारण आम्ही दर सुट्टीमध्ये ना कुठेतरी समुद्राच्या जवळ फिरायला जायचो. मग आम्ही गुहागरला जात होतो, गोव्याला जात होतो. मग म्हणलं की आपण आपल्याच गणपतीपुळ्याजवळ इतकं हॉट डेस्टिनेशन होतंय, तर तिथे आपण 5 तंबू टाकून का नाही सुरू करूया काहीतरी. आणि मग असा विषय आला की आपण एक सेकंड बिझनेस, दवाखाना आणि सेकंड बिझनेस म्हणून मग आम्ही ट्रँक्विलिटीमध्ये सुरू करायचा विचार केला. तर परत मला प्रत्येक जण विचारतात की ट्रँक्विलिटी हे नाव का ठरलं. तर प्रश्न होता. तर ट्रँक्विलिटीचा ऍक्च्युअली मेडिकलमध्ये आम्ही त्याला ट्रँक्विलायझर म्हणतो. ट्रँक्विलायझर हे मन शांत करायचं इंजेक्शन आहे. आपण म्हणतो की आपण सेडेटिव्ह देतो आणि सेडेटिव्ह पेक्षा आपण ट्रँक्विलायझर देतो. तर ट्रँक्विलायझरने काय होतं की तुमचं मन शांत होतं. ट्रँक्विलिटीचा एक्झॅक्ट अर्थ आहे अध्यात्माने मिळालेली मानसिक शांतता. सो आम्ही जेव्हा आम्ही तिथे जायचो तेव्हा आम्ही दोघेही म्हणायचो, मी आणि माझे मिस्टर, की कसला ट्रँक्विलायझर इफेक्ट आहे ना या जागेमध्ये. आणि ते खरंच आहे. त्यातून पण मग जेव्हा रिसॉर्ट करायचं ठरवलं, एक 5 तंबू टाकून म्हटलं की आपण सुरुवातीला 5 तंबू टाकूया, बघूया जमतं का. साईड बाय साईड माझा दवाखाना होताच. माझे मिस्टर म्हणले की मी दवाखाना करतो, एक मशीन चालू राहील, तू बाहेर पड. सो घरून सपोर्ट खूप महत्वाचा होता. कारण जर माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या सासूबाईंनी मला सपोर्ट केला नसता तर मी हे करणं खूप अवघड होतं. त्यांनी मला 100% सपोर्ट केला. ते म्हणले की तुला करावं असं वाटतंय ना, तुझं आतलं मन तुला सांगते, तू कर. म्हणून मग मी ट्रँक्विलिटीमध्ये उतरले आणि मग त्याला ट्रँक्विलिटी नाव दिलं. आणि आमचं 5 तंबू पासून आज 15 रूम झालेले आहेत. त्याच लोकांनाही ते खूप आवडले. नक्कीच पर्यटकांनी सपोर्ट केला. बरोबर आहे. व्यवसाय या धर्तीवरती ट्रँक्विलिटीकडे तुम्ही पाहिलं, त्याची सुरुवात तुम्ही केली. हा व्यवसायाचा एक भाग झाला. आपण क्रीडा क्षेत्राविषयी गप्पा मारल्या, त्याबरोबरीनच सांस्कृतिक क्षेत्रातही तुमची मोठी कामगिरी आहे. संस्कार भारतीच्या माध्यमातून मॅडमची भेट अनेकदा होते, त्यांच्याबद्दल त्यांच्याशी बोलण्याची वेळ अनेकदा येते. पण या सांस्कृतिक क्षेत्रात तुम्ही काय काय काम केलंय? संस्कार भारतीच्या माध्यमातून असेल किंवा इतर कोणत्याही बाबतीत सांस्कृतिक क्षेत्राबद्दल ऐकायला हवंय. संस्कार भारती मी एकटीचं श्रेय नाही घेऊ शकत. संस्कार भारती हे टीम आहे आणि ह्या सगळ्या खांद्यांवरती ही संस्कार भारती उभी आहे. त्याच्यामध्ये हेरन जोगळेकर आहे, श्वेता जोगळेकर आहे, श्रुती आहे, स्नेहल आहे, आमची कोषाध्यक्ष धनश्री आहे, पर्णिका मुळे आहे जी सेक्रेटरीचं काम सांभाळते, जयश्री जोशी म्हणून आहे ज्यांनी प्रत्येक दर महिन्याला प्रशिक्षण घेतलं. असं हा सगळा आमचा टीम आहे. आणि या टीमला गोळा करून अध्यक्ष म्हणून जेवढं काम करायचं तेवढं मी केलं. पण मी संस्कार भारती एकमेव माझं नाहीये. सगळ्यांच्या खांद्यावरती संस्कार भारती आहे. आणि मला सांगायला आवडेल, मी 2014ला संस्कार भारतीचे अध्यक्ष झाले. 2014 पूर्वी संस्कार भारती थोडी सुप्तावस्थेत होती. ती परत जागृत करायची आणि लोकांपर्यंत संस्कार भारती पोहोचवायचं रत्नागिरीमध्ये. मग काय करायला हवं, तर आम्ही दर महिन्याला एक प्रशिक्षण असं आम्ही ठरवलं. त्यासाठी पर्णिका मुळेंनी रांगोळी ठरवलं. जयश्री जोशी आहेत, त्या खूपच छान कला आहे त्यांच्याकडे. वेगवेगळं बांधणी प्रशिक्षण, ग्लास पेंटिंग, वारली पेंटिंग, असं काय सांगाल ते त्या करत होत्या. असं आम्ही दर महिन्याला एक प्रशिक्षण घेतलं. 4 वर्षामध्ये आमची जवळजवळ 41 प्रशिक्षणं झाली. खूप लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. संस्कार भारतीच्या 3 गोष्टी सांगायला मला खूप आनंद, अभिमान वाटतो. या सगळ्यांच्या टीम वर्कमध्ये आम्ही सगळ्यात एक केलं ते 14 वर्षामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोकण प्रांत मीटिंग आम्ही गणपतीपुळ्याला आयोजित केली. आणि त्यासाठी स्वतः विक्रमजी गोखले जे संस्कार भारतीचे अध्यक्ष आहेत कोकण प्रांताचे, स्वतः विक्रमजी गोखले गणपतीपुळ्याला आले होते. 3 दिवस आमच्याबरोबर राहिले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं.
तो एक आमचा मेळावा माझ्या अध्यक्षतेखाली खूप छान झाला. परत माझ्या एकटीचं श्रेय नाही, हे 100% टीम वर्क आहे, त्याच्याशिवाय हे शक्यच नाही. दुसरा संस्कार भारतीमध्ये मला सांगायला आवडेल की आम्ही कराओके स्पर्धा नगर वाचनालयात आपला नाट्यगृहात घेतली. त्याला पण पाटणकर सर, नंतर आपली म्हणजे ही भिडे, रश्मी भिडे यांनी खूप सपोर्ट केला. डोंगरे होते, उकिडवे होते, यांच्या सपोर्टमुळे आमची कराओके खूप सुंदर झाली स्पर्धा. आणि तिसरं मला सांगायला आवडेल की राहुल पंडित सरांच्या बरोबर पर्यटन महोत्सव होता आणि तेव्हा आम्ही मुक्तांगण हे आम्ही महिलांसाठी असं आयोजित केलं होतं संस्कार भारतीतर्फे. खूप सुंदर अनुभव होता. ती जी मुक्तांगणची आयडिया होती, ही मुक्तांगण आयडिया आम्ही सचिन सारोळकर सर आहेत, ते हॅपी स्ट्रीट आयोजित करतात. मी सचिन सारोळकर सरांना सांगितलं की सर तुमची ही आयडिया मी चोरणार आहे संस्कार भारतीसाठी, आणि त्या आयडिया आम्ही मुलांसाठी हॅपी स्ट्रीट नाही करणार, तर आम्ही महिलांसाठी हॅपी कॉलनी किंवा आम्ही हॅपी बाग करू. आणि आम्ही नाना नानी पार्क मध्ये आम्ही हे आयोजित केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही महिलांनी ते रॅम्प वॉक चालल्या, नंतर कराओके नाचल्या, नंतर तिथे आम्ही हेअर ड्रेस ठेवले, ते सगळे प्रकार ठेवले ते जे जे महिलांना लागतात ते. आणि रत्नागिरीतल्या महिलांनी खूप छान त्याला प्रतिसाद दिला. नावाप्रमाणेच मुक्त अगदी पद्धतीने. एक गोष्ट मला सांगायला आवडेल, त्याच्यामध्ये आम्ही एका कॉर्नर मध्ये चमचा लिंबू गेम ठेवलेला होता आणि एक 75 वर्षाच्या आजी त्या गेम खेळत होत्या. त्याच्यामध्ये त्यांचा चमचा पडला, लिंबू पडला, व्हॉट एव्हर इट इज. आणि ते झाल्यानंतर, त्या स्पर्धा झाल्यानंतर त्या लहान मुलीसारखं भांडायला लागल्या की मी जिंकले आणि मलाच बक्षीस पाहिजे. मग आम्ही विचार केला की ठीक आहे, हे 75 वर्षाच्या आजी आहेत आणि त्या असं भांडतायत, तर आपण हे बक्षीस त्यांना देऊया. म्हणून आम्ही ते बक्षीस त्यांना दिलं. जेव्हा आम्ही ते बक्षीस त्यांच्या हातात दिलं ना, त्या रडायला लागल्या आणि रडायला लागल्या आणि त्यांनी बक्षीस जी खरंच जिंकली होती तिच्या हातात दिलं आणि आम्हाला सांगितलं की अगं बाय, मी माझं 16व्या वर्षी लग्न झालं, ते 16व्या वर्षी लग्न झाल्यानंतर 75 वर्षापर्यंत मी घरीच काम करते, मी हे असे कधी गेम पार्टिसिपेट झाले नाही, कधी खेळले नाही, आणि तुमच्यामुळे मला परत लहान व्हायला मिळालं, मला परत माझं बालपण अनुभवता आलं, म्हणून मी भांडले, म्हणून मी माझं स्पर्धेतलं बक्षीस, हे बक्षीस माझं नाहीये, हे बक्षीस त्यांचंच आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देते की तुम्ही हे आयोजित केलं आणि आम्हाला पार्टिसिपेट करा. खूप वर्ष न मिळालेला आनंद त्या माध्यमातून त्यांना मिळाला. माझ्या मते हेच मोठं बक्षीस अजून काय पाहिजे ना. जेव्हा संस्कार भारतीतर्फे असे काहीतरी आपण कार्यक्रम घेतो आणि अशा महिला आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि आपल्याला ब्लेसिंग देतात किंवा आशीर्वाद देतात, हे माझ्या दृष्टीने खूप मोठं आहे की हे आशीर्वाद तुम्हाला पुढे जायला. नाही, ह्या अशा सदिच्छांचा डोंगर तुमच्या पाठीशी असल्यामुळे कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यशच कायम मिळत आलंय. तुम्ही कधीच मागे वळून बघितलं नाही. त्या ज्या क्षेत्राची सुरुवात केली तिथून तुम्ही परत माघारी फिरला नाही. ज्या आजींचा उल्लेख तुम्ही केलात, तो जो एक समाजातला वर्ग आहे की ज्यांना इच्छा खूप असते अशा महिलांना घराबाहेर पडावं, पैसा कमवणं या दृष्टीने नाही कदाचित, पण आयुष्याचा आनंद आपणही घ्यावा, परंतु घरातल्या परिस्थितीमुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना घराबाहेर पडता येतच असं नाही. पण तुमच्या माहितीमध्ये एक खूप महत्वाची गोष्ट मला वाचनात आली की बचत गटाच्या महिलांचा तुम्ही विमान प्रवास त्यांना घडवलात. खरं तर विमान आकाशात बघणं हीच गोष्ट त्यांच्यासाठी खूप मोठी असते, म्हणजे विमानात बसून प्रवास ही दुरापास्त आहे त्यांच्यासाठी गोष्ट, पण अशा महिलांना तुम्ही विमान प्रवास घडवलाय. काय तुमची विचारसरणी त्यामागची, तुम्हाला हे का करावं असं वाटलं? कसं आहे ना, मी जेव्हा लग्न होऊन पालीत आले तेव्हा 30-35 वर्षापूर्वी पाली एकदम खेडेगाव होतं, काहीच नव्हतं पालीमध्ये. तेव्हा मी बोलायचं कोणाशी, मग मी एक सावित्री तारा भगिनी मंडळ, महिला मंडळ आम्ही एक निर्माण केलं आणि या सगळ्या माझ्या खास मैत्रिणी आहेत, ज्या पालीतल्या मैत्रिणी आहेत. अच्छा, या महिला पालीमधल्या? हा, सगळ्या पालीतल्या महिला होत्या आणि त्या माझ्या सगळ्या माझ्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. कारण मी जेव्हा पालीत आल्यानंतर यांच्याशी गप्पा मारून आम्ही वेळ घालवायची. आणि त्या महिला जेव्हा मी इटलीवरून जाऊन आले तेव्हा त्यांनी मला विचारलं की वहिनी तुम्ही कशा गेला, तो कुठे असतं इटली? मग मी त्यांना जगाचा मॅप दाखवला, इटली कुठे असतं ते दाखवलं.
आणि विमानाने किती तास लागतात, कसे युरोपवरून इटलीला जावं लागतं हे त्यांना मी मॅपवरून दाखवलं. तेव्हा त्याच्यातल्या दोघी जणी, एक आजी होत्या गोठवडेकर आजी, त्या म्हणल्या आम्हाला पण विमानाने जायचंय, जमेल? म्हणलं ठीक आहे, 100 रुपये साठवा. मी अगदी कॅज्युअल बोलून गेले आणि मी विसरून गेले. 2 वर्षानंतर या महिलांनी मला सांगितलं की आमचे 2400 रुपये जमले आणि आता 2500 जायला जमेल का विमानाने? म्हणलं बापरे, गोवा फ्लाईट 4000 रुपये तिकीट असतं, 2500 मी यांना कसं फिरवणार? म्हणलं ठीक आहे, आपण बघूया. मग मी जेव्हा शोधलं तेव्हा लकीली ऑफ सीझन 1600 का 1700 रुपये तिकीट होतं. म्हणलं ठीक आहे, होईल, आपण ट्राय करूया. म्हणून मग मी एक 24 तासात विमान प्रवास असं ठरवलं, कारण या महिलांना सुट्ट्या नव्हत्या, वेळ नव्हता. मग आम्ही इथून सकाळी गोव्याला गेलो रेल्वेने. गोव्याला गेलो, गोव्याला आम्ही टाइमपास केला, फिरलो. तिथे आम्ही टॅक्सी केली, गोवा फिरलो, जेवलो. संध्याकाळी 4चं फ्लाईट होतं, 2:30-3 वाजता आम्ही एअरपोर्टवरती पोहोचलो. 4 वाजता विमानात बसलो, 5ला मुंबईत उतरलो. परत मुंबई टाइमपास केला, रात्री कोकण कन्या आणि सकाळी परत रत्नागिरी. असं 24 तासात विमान प्रवास. आणि मला खरंच सांगायला आवडेल, ह्याच्यात मी परत काहीच केलं नाही. मी निमित्त मात्र होते. त्यांनी पैसे साठवले होते, त्यांनी सगळं जमवलं होतं. मी फक्त एक निमित्त मात्र बनले की मी तुम्हाला हे करून देते. आणि मला तो अनुभव खूप सुंदर होता, कारण एअरपोर्टवरती ते एअरपोर्टमध्ये चेकिंग कसं करायचं, तो विमान कुठे असतं ते, तुम्ही तिथे कसं जायचं आणि तुम्ही विमानामध्ये चेकिंग कसं करायचं आणि विमानात कसं बसायचं. जेव्हा सगळ्या जणी विमानात बसल्या तेव्हा हाफ द वे त्या रडत होत्या. म्हणजे अरे का रडताय? म्हणे आम्ही कोकणामध्ये आकाशात पण विमान नाही पाहिलं आणि आता प्रत्यक्ष विमानात बसलोय आणि आकाशामध्ये उडतोय आणि 1 तासात मुंबईला बसलोय. खरंही वाटत नाही. आणि तो खूप छान अनुभव होता. म्हणजे जे काही तुम्ही म्हणताय की तुम्ही निमित्त मात्र होतात, पण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये ते बळ असतं, फक्त गरज असते ती चेतना मिळण्याची, ज्याला इन्स्पिरेशन आपण म्हणतो, की आपल्याला हे जमेल. त्या बाईंनी तुम्हाला जो प्रश्न विचारला, आम्हाला जाता येईल का, त्यावर तुमचा मिळालेला कॉन्फिडंट पहिला होकार, माझ्या मते तोच खूप महत्वाचा असतो, तोच खूप जास्त बळ देऊन जातो. आणि मगाशी म्हटलं तसंच पुन्हा एकदा, अशा सदिच्छांचं बळ तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते, हे निर्विवाद आहे. मगाशी क्रीडा प्रकार बोलताना त्या गप्पांच्या याच्यात एक छोटासा प्रश्न माझ्याकडनं आहे. खरं तर छोटासा नाही, खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. सायकलिंग आणि तेही फक्त आवड एवढ्या पुरतं सीमित न राहता रत्नागिरी ते गोवा 312 किलोमीटरचा हा प्रवास ज्या 10 लोकांनी पार केला, त्या 10मध्ये मॅडम तुम्ही होता. पुन्हा एकदा सायकलिंग कसं काय? त्याचं श्रेय मी डॉक्टर निलेश शिंदे सरांना देईन. कारण आम्ही, निलेश शिंदे सर, तोरल मॅडम आणि मी, आम्ही एक टाइमपास म्हणून युरोपला गेलो होतो. आणि युरोपला आम्ही सायकलिंग ग्रुप होता तो, आणि ते आम्ही युरोप फिरलो होतो. तेव्हा निलेश शिंदे सरांच्या डोक्यात हा विषय आला की युरोपमध्ये सायकलिंग जर इतकं छान आहे तर आपण रत्नागिरीमध्ये कोकण का नाही करायचं. आणि मग तिथून आल्यानंतर त्यांनी सायकल ग्रुप तयार केला, रत्नागिरी सायकल ग्रुप. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की आपण इथून रत्नागिरी टू गोवा करायचं. मग त्यांनी सगळं रेस्क्यू केलं. जिद्दी ग्रुप बरोबर होता, जिद्दी ग्रुपने सगळं, आणि निलेश सरांनी रेस्क्यू केलं. कुठे किती चढ आहे, कसे आहेत हे सगळं बघितलं. आणि कुठल्या दिवशी किती 100 किलोमीटर झाल्यानंतर कसं करायचं हे प्लॅनिंग केलं. आणि नॅचरली वीरश्री ट्रस्ट मध्ये निलेश शिंदे सरांबरोबर आणि तोरल बरोबर मी होतेच मॅडम बरोबर. मग म्हणलं की चला आपण पार्टिसिपेट करून बघूया, जमते का. परत बीट युअर स्टॅमिना, फार तर काय होणार नाही, पण पाठीमागे आमचे रेस्क्यू गाड्या होत्या. म्हटलं प्रॅक्टिस करायला तर काय हरकत आहे. पण मला खरंच सांगायला आवडेल की युरोप तर युरोप आहे, पण आपलं कोकण हे अप्रतिम आहे. बरोबर. एका बाजूनी समुद्र दिसतोय, त्याच्यावरची पुलं, त्याच्यानंतर तुम्ही आंब्याच्या बागेतून जाता, नारळाच्या बागेतून जाता आणि सुंदर आंब्याच्या मोहरचा वास येतोय. इतकं सुंदर कोकण आम्ही एन्जॉय केलं आणि खूप छान ट्रिप झाली. देवगडला आमचे कॉलेजचे फ्रेंड होते, डॉक्टर आठवले, त्यांनी आम्हाला खूप छान वेलकम केलं आणि प्रत्येक टप्प्यावरती आम्हाला खूप छान माणसं भेटत गेली. सेम जसं सायकलिंग आहे तसं मी 21 किलोमीटर मॅरेथॉन रत्नागिरीमध्ये 21 किलोमीटर मॅरेथॉन, त्याचं श्रेय मी संपूर्ण मुंडे सर आणि आपले विभूते सरांना देईन. त्यांनी अरेंज केली होती. आणि म्हणलं परत बीट युअर स्टॅमिना,
काय होईल, 21 किलोमीटर जमेल किंवा नाही जमेल. पण मला सांगायला आवडेल, माझ्याबरोबर आपले पत्रकार खर्चेकर होते. अच्छा. ते शूटिंग म्हणून आले होते, पण त्यांना दिसलं की मी सगळ्यात शेवटी आहे आणि त्यांनी मला फुल सपोर्ट केला. मला 21 किलोमीटर कम्प्लीट करता येत होतंय नव्हतंय हे बघत ते माझ्या बरोबर होते. आणि मला खरंच सांगायला आवडेल, तेव्हा प्रत्येकाने स्टॉल टाकला होता. रोटरीचा एक स्टॉल होता, जायंट्सचा होता, लायन्सचा होता, जाणीव फाउंडेशनचा प्रत्येकाने स्टॉल टाकला होता. सगळे पार्टिसिपेट केले आणि मी सगळ्यात शेवटी होते. पण मी येईपर्यंत प्रत्येक जण आपल्या स्टॉलवर थांबलेले होते, मला वेलकम करत होते आणि मी पुढे गेल्यानंतर ते तिथला स्टॉल उचलत होते, म्हणजे टेबल उचलत होते. आणि मी जेव्हा एंडला पोहोचले तिथे जिद्दी ग्रुप होता, रत्नदुर्ग माउंटेनरिंगचे ग्रुप होते आणि आपले पोलीस सगळे ग्रुप होता. त्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं. मी सगळ्यात शेवट होते आणि मला खूप म्हणजे हेच बक्षीस होतं. पण तेव्हा मी असं ठरवलं की यापुढे जर पुन्हा मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा असेल तर शेवटच्या क्षणी बीट युअर स्टॅमिना नाही करायचा. मी 45 किलोमीटर इन टाइम मला जमत असेल तर मी 21 किलोमीटरला पार्टिसिपेट होईल, जवळजवळ दुप्पट. तर मी 21 किलोमीटरला पार्टिसिपेट होईल. अदरवाईज मी ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये जाईन आणि जी सगळ्यात शेवटी येईल तिला मी हे प्रेम देईन जे मला प्रेम मिळालं. सो दोनपैकी एक मी काहीतरी करेन. पण ह्याचं श्रेय मुंडे सरांना आहे, कारण त्यांनी रत्नागिरीमध्ये ना भूतो ना भविष्य अशी खरंच सुंदर मॅरेथॉन आयोजित आणि आपण रत्नागिरीतल्या सगळ्या लोकांनी त्याला खूप छान चांगला प्रतिसाद दिला होता. मध्येच एक कमेंट आली आहे मॅडम तुमच्यासाठी. मीरा प्रभुदेसाई म्हणून आमच्या श्रोते आहेत, त्यांनी असं मुद्दाम सांगितलंय तुमच्यापर्यंत पोहोचवा. समुद्रात मी पोहलीये पण मी ती खूप वाटायची, तुम्हाला पाहून आता पोहण्याची पुन्हा ही पण मोठी अचीवमेंट आहे की तुमच्या पावलावरती पाऊल ठेवणाऱ्या अशा मुली सुद्धा तयार होत आहेत. आणि याआधी आणखीन एक प्रश्न साठे मॅडमनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. खूप अचीवमेंट्स आपण मॅडमच्या ऐकतोय, त्यांना असा एखादा प्रसंग ऐकायला आवडेल की ती कौतुकाची थाप, असा एखादा प्रसंग एखाद्या व्यक्तीकडनं तुम्हाला मिळालेलं कौतुक. मला ना सगळ्यांनीच खूप कौतुक केलंय. आता जसं मी म्हटलं की मॅरेथॉन मध्ये सुद्धा मला या सगळ्यांनी, जिद्दी ग्रुप, रत्नदुर्ग माउंटेनर्स, मी सगळ्यात शेवटी होते पण त्यांनी मला कौतुकाची थाप दिली. 3 किलोमीटर मी इटली कम्प्लीट केलं, तेव्हा सुद्धा जेव्हा मला 90 मिनिटाचं मी 70 मिनिटात कम्प्लीट केलं, सगळ्यांनी मला कौतुकाची थाप दिली. या सगळ्या जिथे जाईन तिथे मला खरंच कौतुक केलं. मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. पण सगळ्यात जास्त जेव्हा मी घरी येते तेव्हा माझे मेडल्स सासू माझ्या गळ्यात घालते. ती सगळ्यात खूप महत्वाची अचीवमेंट आहे की घरातलं मेडल जेव्हा मी सासूच्या हातात देते आणि त्यांना सांगते की आई तुमच्यामुळे मला हे मेडल्स मिळाले आणि त्या मेडल्स त्या माझ्या गळ्यात घालतात, हे मला वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. जगातले लोक तर करतातच, म्हणजे कौतुक तर करतात. तुम्ही सगळे प्रेम करणारे आहात, नक्की सगळ्यांना थँक्यू सो मच. पण माझ्या सासूनी, माझ्या आईनी प्रत्येक वेळी, माझी आई आणि माझा मोठा भाऊ नितीन खूप खंबीरपणे हे माझ्या पाठीशी उभे राहिले. कारण सुरुवातीला ना हे पॅशन म्हणून मी जपलं, त्याच्यामध्ये कुठेही प्रोफेशन किंवा स्पर्धा असं नव्हतं. पण मग जेव्हा हे पॅशन म्हणून जपताना घरून जेव्हा मला सपोर्ट मिळाला, माझ्या सासूकडून, माझ्या आईकडून, माझा मोठा भाऊ, माझा जुळा भाऊ, आमचं खूप छान घट्ट रिलेशन आहे. आणि प्रत्येक वेळी मला माझ्या मिस्टरांकडून आणि या फॅमिलीकडून खूप सपोर्ट मिळाला. मी सांगते की हे माझे बॅकबोन्स आहेत आणि या बॅकबोन्समुळे मी या सगळ्या गोष्टी ठामपणे फेस करू शकते. आणि त्यांचा सपोर्ट, त्यांचं प्रेम मला वाटतं खूप खूप महत्वाचं आहे मला पुढे. आम्हालाही ऐकताना एक गोष्ट सातत्याने जाणवते, कुठलंही श्रेय असो, मॅडम काम करत असणारं कुठलंही क्षेत्र असो, या दोन्ही गोष्टींमध्ये सातत्याने ते त्यामध्ये वाटा आहे असं सांगून अनेक व्यक्तींची नावं घेत आहेत. आपल्या यशाचं श्रेय दुसऱ्याला देणं यालाही खूप मोठेपणा आवश्यक असतो आणि तो ग्रेटनेस तुमच्याकडे आहे. ही पण आमच्या वयाच्या मुलांना खूप घेण्यासारखी गोष्ट आहे की यशात भागीदारी कशी असू शकते हे सातत्याने आपण. नाही, त्याला मला परत सांगायला आवडेल, जसं मी 5 फिटनेस बोलले तसं शारीरिक फिटनेस, मानसिक फिटनेस, सोशल फिटनेस, सोशल लाईफ मधला फिटनेस आणि आपल्या पर्सनल लाईफ मधला फिटनेस आणि प्रायव्हेट लाईफ मध्ये. सो माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये माझ्या अंतर्मनाला मला माहितीये की हे माझं एकटीचं श्रेय नाहीये, हे ह्याच्यामध्ये हे सगळे लोक आहेत. मग मी जगात सांगताना मीच केलं असं सांगण्यात काय पॉईंट आहे ना.
जर मी सगळ्यांना बरोबर घेऊन सांगते तर ह्या सगळ्यांचं प्रेम माझ्या बरोबर आहे. आणि जेव्हा मी माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये जे मी आनंद एन्जॉय करते तो आनंद तुमच्यामुळे मला मिळाला आहे, माझ्या एकटीचा नाहीये. आणि म्हणून हे त्यांचं सगळ्यांचं श्रेय आहे. तिथे मी हॅपी आहे म्हणून मी बाहेर सगळीकडे हॅपी दिसते. बरोबर. मॅडम खूप छान बोलतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून आपण ऐकताना हे सातत्याने जाणवतंय. आणि त्याकरता वेगळं सांगायला नको की त्या उत्तम वक्त्या आहेत, त्या प्रवचनकारही आहेत अनेक विषयांवरती. महिलांच्या आरोग्याविषयी असेल, आहाराविषयी असेल, मॅडम अनेक ठिकाणी त्यांनी लेक्चर्स दिलेत. पण लेक्चर हा तुमचा वैद्यकीय क्षेत्राचा एक भाग आम्ही समजून घेऊ शकतो. मनाच्या श्लोकांवर प्रवचन, प्रत्येक वेळी माझ्या प्रश्नाचा शेवट हे कसं काय एवढ्याच प्रश्नाने होतोय, कारण खरंच क्षेत्र इतकी आहेत ना की ह्या क्षेत्रावरून त्या क्षेत्रावर हे सगळ्या गोष्टी कव्हर करताना पुन्हा एकदा अचंबित करणारं आणखीन एक क्षेत्र प्रवचन या भूमिकेविषयी ऐकायचंय. कसं आहे ना, परत जेव्हा मी ऍज अ डॉक्टर मी माझ्या समाजाला काय देऊ शकते असं जेव्हा मी माझ्या मनाशी विचार करते तेव्हा मला असं वाटतं की मी माझं ज्ञान देऊ शकते. मग आता काय गरज आहे तर मग मुली वयात येताना मुलींचे खूप प्रॉब्लेम्स आपण बघतो. आपण सगळ्या महिलांचे प्रॉब्लेम बघतो, 40च्या महिलांचे प्रॉब्लेम बघतो. महिला सक्षमीकरण हा एक खूप मोठा आणि वेगळा विषय आहे. पण त्याच्यामध्ये महिला आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात. आणि प्रत्येक वेळी असं म्हणतात की नाही, आधी माझ्या काय ते नवऱ्याचं करा, आधी माझं काय ते माझ्या बाळाचं करा, माझं राहून दे. आणि औषधं खात नाहीत, कॅल्शियम खात नाहीत, B12 खात नाहीत. आता तरुण मुलींमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर B12 डेफिशियन्सी ही खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे आढळून येते. ह्याचं कारण आहे की स्वतः औषधं खात नाही. मग त्याच्यामध्ये मी काय देऊ शकते तर मी माझं ज्ञान देऊ शकते. म्हणून मग मी वेगवेगळ्या शाळेमध्ये आरोग्यविषयक मी लेक्चर्स आयोजित करते. हे करता करता 2012ला डॉक्टर देशमुख काकांची माझी ओळख झाली. हो ना, कारण वैद्यकीय क्षेत्र आणि प्रवचनकार ह्यामध्ये खरं तर खूप समांतर म्हणता येणार नाहीत अशा त्या गोष्टी आहेत. दोघांमध्ये कॉमन पॉइंट आपल्याला कुठलाच दिसत नाही, पण तरी या दोन्ही भूमिका तुम्ही करताय. तुमच्याच उत्तरातून आता हे लक्षात आलं की मग हे कसं काय. नाही, हे समांतर आहे असं मी नाही म्हणू शकत. मेडिकल हे तुम्ही अॅनाटॉमी आहे जे तुम्ही शरीराशी रिलेटेड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं शरीरातला चैतन्य नाही बघू शकत. तुम्ही शरीर बघू शकता, मन, तुमचं मेंदू बघू शकता, हात पाय बघू शकता, पण मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा चैतन्य जे शरीरामध्ये आहे ते चैतन्य शरीरामध्ये कुठून आलं, कसं आलं ह्याचा शोध अजूनही सायंटिस्ट नाही लावू शकत आहे. मग हे करता करता आपल्या पालकर मॅडम, पाटणकर मॅडम, डॉक्टर पाटणकर, मला त्यांना खरंच खूप धन्यवाद द्यावा लागेल, वैद्य आहेत. त्यांच्यामुळे मी देशमुख काकांपर्यंत पोहोचले. आणि डॉक्टर देशमुख काका हे सद्गुरू आहेत माझे. त्यांचा मला अनुग्रह घ्यायचं भाग्य मिळालं. त्यांनी मला अनुग्रह दिला, मी त्यांचं म्हणण्यापेक्षा. आणि डॉक्टर देशमुख काकांनी मला सांगितलं की तू हे याबरोबर तू हा अध्यात्माचा अभ्यास कर. कुठेतरी मला हे जाणवलं की हे खूप महत्वाचं आहे. आध्यात्मिक बेस आपल्याला खूप महत्वाचा आहे. परत आध्यात्मिक बेस हा डायरेक्टली तुमच्या प्रायव्हेट लाईफशी रिलेटेड आहे. कारण तुमचं मन जर स्टेबल असेल ना तर तुम्ही मल्टीटास्किंग करू शकता. मी सपोज एखादं काम करते आणि एखादं काम करताना माझ्या मनामध्ये जर 1000 वेगवेगळे विचार असेल तर माझी एनर्जी तिथे डिप्लीट होत जाते. दिसताना मी काम करताना दिसते, पण मनात 50 विचार असेल तर मी ते काम कम्प्लीट करताना मी ऑलरेडी दमल्यासारखे होते. पण जर तुमचं मन स्टेबल असेल आणि ते काम जर तुम्ही 100% योगदान देऊन केलं तर ते काम तिथे संपतं. ते काम संपलं की दुसरं, म्हणजे जर मी डॉक्टर असेल तर मी डॉक्टर आहे, जेव्हा मी आजी असते तेव्हा मी आजी असते, जेव्हा मी आई असते तेव्हा मी आई असते. मग त्या भूमिकेमध्ये तुम्हाला इझिली जाता येतं जर तुमचं मन स्टेबल असेल तर. आणि मला वाटतं हे स्टेबल मन अध्यात्माने आपल्याला मिळवत आहे. आणि कुठेतरी मेडिकल ह्याच्यामध्ये सुद्धा आध्यात्मिक बेस खूप महत्वाचा आहे. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनाचे श्लोक, दासबोध, पंचदशी असं शास्त्रीय ग्रंथांचे अभ्यास सुरू केले. आणि मला पालकर मॅडम म्हणले की तू मनाच्या श्लोकांवरती विठ्ठल मंदिरमध्ये का प्रवचन करत नाही. मी म्हणलं की मला कसं शक्य आहे. परत हा पहिला प्रश्न अगेन परत माझ्या मनाशी आलं की बीट युअर स्टॅमिना. जर आपण शारीरिक फिटनेसला बीट करतोय
तर जर मानसिक स्थैर्यता असेल, मानसिक स्टेबल असेल, तर जर माझं मन जर मी शांत ठेवू शकत असेल तर मनाचे श्लोक आणि मनाचे पॉझिटिव्हनेस म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे विचार आज संपूर्ण लोकांना पोचणं खूप महत्वाचं आहे. आपण बघितलं मध्ये एक सुसायडल फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणी केलं, पैसा आहे, शारीरिक फिटनेस आहे, सगळं आहे, पण मानसिक स्थैर्य नाही म्हणून त्यांनी सुसाईड केलं. सो आत्ताचं जे सिच्युएशन आहे, कोविड सिच्युएशन असू दे, आत्ताची जी आहे की सगळे घरामध्ये आहे 4 महिने, कित्येक लोकांचे बिझनेस थांबलेले आहेत, कित्येक लोकांचे पोटावरती हात आहे, हातावरती पोट आहे, पण त्यांना समजत नाही काय करायचंय. ह्याच्यामध्ये ही सिच्युएशन ऍक्सेप्ट करून कुठेतरी आपलं मानसिक स्थैर्य असणं खूप महत्वाचं आहे. आणि मानसिक स्थैर्य मिळवणं हे रामदास स्वामींनी 400 वर्षापूर्वी सांगितलं. ते तसेच्या तसे सगळं आजच्या परिस्थितीला ऍक्च्युली गरज आहे, गरजेचं. आणि मला असं वाटत नाही की तुम्ही मेडिकल डॉक्टर आहात की तुम्ही PhD करताय का तुम्ही अजून कुठले आहात. आध्यात्मिक स्टॅबिलिटी खूप महत्वाची आहे, जिथे तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी बोलू शकता, अंतर्मनामध्ये तुम्ही स्टेबल राहू शकता. आणि ते स्टेबल जर तुम्हाला आनंद तुम्हाला कळला की हा माझ्या आत आनंद आहे. आपण बाहेर 10 गोष्टींमध्ये आनंद शोधतो की इथे इथे इथे, तो नाहीये. मी बैलगाडीमध्ये पण तितकीच आनंदी असते जेवढी मी मर्सिडीज मध्ये असते. सो आनंद माझ्या आत आहे आणि तो आनंद आपल्या आत आहे हे अध्यात्माने कळतं. त्या अभ्यासामध्ये खूप अभ्यास करायचा आहे. मी आता जस्ट वाचायला सुरुवात केली आहे, खूप पुढे जायचंय, पण तुमच्या नेचरनुसार तेही तुम्हाला फार कठीण नाहीये. नक्कीच. कारण याचं श्रेय मी परत आईला देते. आईनी आणि माझ्या सासूनी मला कळवलं की हे तू करतेस ना तर तू 100% योग्य करायचं आणि करायचं तर ते टोकापर्यंत जायचं, अर्धवट मध्ये सोडायचं नाही. सो किती मला पुढे जायला जमते आणि किती स्टॅमिना माझा मी हे करू शकते. आपल्या आपण स्टॅमिनाला आपला आपण बीट करूया आणि पुढे जाऊया असं मला वाटतं. आपण आता रिप्लाय पण पाहिला आणि तुम्ही तयार करत असलेले स्विमिंग मधले खेळाडू या आणि अशा अनेकांना तुम्ही आदर्श आहात. तुमचे आदर्श कोण आहेत? माझे आदर्श माझ्या 2 आया. एक माझी आई जिने मला 24 वर्षापर्यंत मला घडवलं, माझं 100% योगदान द्यायला तिने मला शिकवलं. कुठलं पण काम करायचं असेल तर त्याला तू तोंड द्यायचंय, अर्धवट काम सोडायचं नाही, हे मला तिने शिकवलं. आणि 24व्या वर्षी लग्न झाल्यानंतर आता माझं वय 55 आहे. मला माझ्या सासूने दिलेली सपोर्ट, त्यांनी मला प्रत्येक घडीला प्रत्येक गोष्टीला खूप सपोर्ट दिला. माझी मुलं रत्नागिरीमध्ये शिकायला होती. पाली रत्नागिरी 25 किलोमीटर अंतर आहे, डेली अपडाऊन शक्य नाही. माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की मी मुलांना रत्नागिरीत घेऊन थांबे आणि त्या मुलांना घेऊन मुलांना मोठं त्यांनी केलं. आणि आज दोघीही, एक माझी आई 80 वर्षाची आणि सासू 84 वर्षाची आणि त्या 12-12 सूर्यनमस्कार घालतात, 1-1 तास व्यायाम करतात आणि त्या दोघी फिट आहेत. सो वयाच्या 80व्या वर्षी मी त्या दोघींसारखी असली पाहिजे. त्या दोघी माझ्या आयडॉल आहेत आणि मी त्या दोघींकडे बघून माझी वाटचाल करते. कुटुंबातलेच व्यक्ती तुमच्याकरता आयडॉल आहेत, तुम्ही अनेकांकरता आयडॉल आहात. 40+ हा जो आकडा तुम्ही सातत्याने तुमच्याशी गप्पा मारताना जो मुद्दा सातत्याने जाणवतोय, अशा 40+ बायकांसाठी, महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? मला खरंच सांगायला आवडेल की 40 पर्यंत मी पण पूर्ण संसारी बाई होते. म्हणजे माझं घर, माझा दवाखाना आणि माझं हे, जर मी ह्या अचिव्हमेंट केल्या नसत्या ना तर आज मी प्रेक्षकात बसले असते, आज इथे नसते. इथे आहे कारण काही गोल्ड मेडल्स मिळाले, काही स्पर्धेत भाग घेतलाय, म्हणून मी आज इथे तुमच्या बरोबर कलंदरमध्ये उभी आहे. तर आपण 40 पर्यंत आपण सगळ्या महिलांनी आपल्या संसारासाठी खूप काही दिलेलं आहे. 50ला तुमची मुलं तुमच्या संसारात रममाण झालेली आहेत, तुम्ही फ्री झालेले आहात. मग अशा याच्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःला वेळ द्या, तुमची बकेट लिस्ट बाहेर काढा. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत त्या करा. कारण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आनंद जास्त आहे, कारण तुम्ही तुमच्या स्वतःशी खूप प्रामाणिक असता. मी जेव्हा एखादी गोष्ट माझ्या अंतर्मनातून करते तेव्हा त्या गोष्टीला मी माझ्याशी प्रामाणिक असते. मला माहितीये की मी 21 किलोमीटर चालताना मला त्रास होतोय, पण मी ठरवते की मी कंप्लीट करणारच. असं तुम्ही ठरवा.
प्रत्येकीने आपल्याला फिटनेससाठी काय योग्य आहे आपलं शरीराशी बोला. मी धावले, मी स्विमिंग केलं म्हणजे प्रत्येक जणींना जमेल असं नाहीये. प्रत्येकीने कुठली तरी एक पॅशन जपा. पॅशन एवढ्यासाठी की तुमच्या समोर जर टार्गेट असेल, एखादी गोष्ट करायची असेल, तर मन ऑलरेडी तिथे रमतं. आणि जेव्हा त्या पॅशन मध्ये मन रमतं ना, आपोआप शरीर त्याला साथ देतं. मग मला सपोज ड्रॉइंग करायचंय, मला सपोज पेंटिंग करायचंय, तर त्या पेंटिंग मध्ये मी इतकी रमून जाते की माझे पाय दुखतात हे मी विसरून जाते. सेम मला जर स्विमिंग मध्ये आवडते, तर स्विमिंग मध्ये मी उडी मारल्यानंतर माझी कंबर दुखते का पाय दुखतात हे मी विसरून जाते. तर असं कुठलं तरी पॅशन जपा. आहे ती सिच्युएशन ऍक्सेप्ट करा आणि आपल्या शरीराशी बोलून फिटनेस हा एक खूप महत्वाचा आहे, जो बाजारात विकत मिळत नाही. आपल्यालाच कमवावा लागतो, तो आपल्यालाच प्रयत्न करायला लागतो. त्यासाठी 2 मिनिटं म्हणण्यापेक्षा एक दिवसातले 30 मिनिटं स्वतःच्या शरीराशी द्या. मग त्याच्यामध्ये मेडिटेशन येईल, प्राणायाम येईल. आता आपण या कोविडमध्ये बघतो प्राणायाम खूप महत्वाचं आहे, फुफ्फुसाचे खूप महत्वाचं आहे, पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी मेडिटेशन खूप महत्वाचं आहे, आणि कुठेतरी आपल्या शरीराला लवचिक राहण्यासाठी सूर्यनमस्कार. सो हे घरातल्या घरात आपण व्यायाम करू शकतो. एवढे शरीराला देऊन एक कुठली तरी पॅशन जपा आणि मुलांच्या संसारातून बाहेर पडा आणि स्वतःचे पॅशन स्वतःकडे लक्ष द्या. आजच्या गप्पांमधल्या शेवटच्या प्रश्नाकडे पण मीही उत्सुक आहे उत्तर जाणून घ्यायला. नेक्स्ट व्हॉट? आता पुढचं ध्येय काय आहे तुमचं? म्हणजे सायकलिंग करताच आहात, स्विमिंग सुरूच आहे, त्यामध्ये 38 मेडल्स तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहेत. भारताची एकमेव खेळाडू 50+ या कॅटेगरीत आतापर्यंतच्या इतक्या सगळ्या अचीवमेंट नंतर आता व्हॉट नेक्स्ट? आता डॉक्टर देशमुख काकांच्या म्हणण्यानुसार ते म्हणतात की तू अध्यात्माचा अभ्यास कर. खूप बहिर्मुख राहून अनेक मेडल्स मिळवण्यापेक्षा मुलांना घडवून त्यांचे मेडल्स मिळवणं खूप महत्वाचं आहे. ती मेडल्स कशी मिळतात, आपण त्यांना कसं सपोर्ट करतोय, जे प्रेम सगळ्या रत्नागिरीकरांनी, पालीवासींनी, माझ्या घरच्या लोकांनी जे मला दिलं, ते प्रेम मी सगळ्यांना कसं देऊ शकते, हे खूप महत्वाचं आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार मी कसे पोहोचवू शकते, हे खूप महत्वाचं आहे. आणि याबरोबर एक शारीरिक फिटनेससाठी काहीतरी टार्गेट समोर ठेवायचं, की ते टार्गेट जर असेल ना तर मी फिटनेसचा विचार करेन आणि ते माझ्यासाठी असेल. त्या टार्गेटसाठी मी ठरवलंय की एक ट्रायथलॉन, ज्याच्यामध्ये रनिंग, स्विमिंग आणि सायकलिंग, हे वयाच्या 60व्या वर्षी मी ते करू शकते का हे मी प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यानंतर आयर्नमॅन. सो आयर्नमॅन ही एक खूप अवघड असते, ज्याच्यामध्ये 100 किलोमीटर तुम्हाला सायकलिंग असतं, स्विमिंग असतं आणि रनिंग असतं. सो ही पुढची स्टेप 60+. एक टार्गेट ठेवायचं, काहीतरी आपल्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट असेल ना तर आपण त्या दृष्टीने, मग आता मी जर ठरवलं की मला आयर्नमॅन करायचंय किंवा मला ट्रायथलॉन करायचंय, तर मग मी सूर्यनमस्कार करते. मग मी माझ्यासाठी, कारण माझ्या डोक्यावर कोण नाहीये की हे तू का करत नाहीस, मग हे माझं मी ठरवायचंय. मग मला फिटनेस ठेवायचा आहे तर मी मानसिक फिटनेस बरोबर या सगळ्या गोष्टींबरोबर मी शारीरिक फिटनेस कसा ठेवू शकते आणि मी माझं प्रेम कसं देऊ शकते. सो सगळ्यांना प्रेम देत जायचं, आपला फिटनेस ठेवायचा. तुमच्या यशापर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचणार आहात, कारण सदिच्छा तर आहेतच, पण तुमची स्वतःची मेहनत, तुम्ही यशाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, तुम्ही खूप पॅशनेट आहात, त्यामुळे त्या यशापर्यंत पोहोचण्यात तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही, हे नक्कीच आहे. मॅडमशी गप्पा मारताना सातत्याने गोष्ट जाणवत होती, बीट द स्टॅमिना, हे त्यांचं गमत. आणि त्याबरोबरच त्यांनी एका मुलाखतीत आवर्जून एक वाक्य सांगितलं होतं, तुम्ही तुमच्यावर स्वतःवर विश्वास ठेवू शकत नसाल तर तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स, त्यांनी म्हटल्याप्रमाणे बीट द स्टॅमिना. आणि हे सगळं करत असताना आयुष्यातून तुम्हाला मिळत असलेला आनंद तुम्ही समोरच्यांनाही देणं, अशा पद्धतीची काही समीकरणं जर जपली, त्यात संतुलन जर राखता आलं तर कुणालाही या आयुष्याचा आनंद नक्कीच घेता येतो. आज तुमच्याशी गप्पा मारताना खूप काही शिकायला मिळालं. आमच्यासारख्यांना, युवा पिढीला यानंतरचं आयुष्य फिटनेस म्हणून असेल किंवा आनंद घेण्यासाठी म्हणून असेल, कसं जगावं याबद्दल खरंच खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
धन्यवाद. आमच्या सर्व श्रोते मंडळींना देखील धन्यवाद. नेहमीप्रमाणेच तुमचा प्रतिसाद अजूनही आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवताय. तुमच्या शंका, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवलेत. यानंतरही आमच्याबरोबर असेच कायम राहाल याकरता आर्ट सर्कलचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. आम्ही तुमच्या प्रतिसादाची नक्कीच वाट पाहतोय. धन्यवाद. आर्ट सर्कललाही मी खूप थँक्स म्हणते, कारण तुम्ही एवढ्या प्रेमाने आयोजित केलेलं आहे. सो आर्ट सर्कल रत्नागिरीचं खूप छान भरीव काम चालू आहे. तुमचे जानेवारीतले खूप सुंदर उपक्रम असतात. तुम्ही झाकीर हुसेन पासून सगळ्यांना बोलवता आणि रत्नागिरीकरांना आर्ट सर्कलनी एक वेगळं विश्व उभं करून दिलेलं आहे. सो आर्ट सर्कलला खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी एवढंच म्हणेन, टीमवर्क आहे. तुमच्याही सदिच्छा अशाच पाठीशी राहू दे. धन्यवाद. थँक्यू सो मच.